पण म्हणे इथे हा मुद्दा उपस्थित होतो की अनेक भारतीय जनता पक्ष कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा आणि तुमच्या बाबतीत तर प्रकर्षाने तुमच्या पक्षाच्या पलीकडच्याही लोकांना अनेकांना वाटतं. अनेक बहुजन समाजातल्या प्रचंड मोठ्या समाज गटाला असं वाटतं की मुंडे मुख्यमंत्री व्हावे. ही जर समीकरण तुम्ही कायम ठेवलं की शिवसेना मोठा भाऊ आणि भाजप छोटा भाऊ तर स्वाभाविक जागा जास्त मिळाल्या त्याला म्हणजे समजा सत्ता आली तर तरच्या गोष्टी शेवटी महाराष्ट्र कोणाचा हे जनता ठरवणार आहेत. तर तो मुद्दा जर झाला तर मुंडे मुख्यमंत्री होण्यापासून कायम दूर राहणार कारण मुळातच समीकरणातच म्हणजे गृहीतकातच तुम्ही कमी जागा घेताय तर काय प्रश्न. नाही, मुळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला आपला कार्यकर्ता मुख्यमंत्री व्हावा वाटणं हे स्वाभाविक आहे. मला स्वतःलाही राजकारणात असण्यात महत्वाकांक्षा असणं काही गैर नाही. मलाही एकदा राज्य चालवून दाखवण्याची संधी मिळावी असं मला वाटणं स्वाभाविक आहे. परंतु वाटण्यावरून राजकारणात यश मिळत नसतं. परिस्थितीवर, वस्तुस्थितीवर आणि ताकदीवर मुख्यमंत्री होतात, बदलतात. त्यामुळं भारतीय जनता पार्टीला जर मी सांगितलं कदाचित 95ला आमच्या आणि शिवसेनेत 5-6 जागाचंच अंतर होतं आणि म्हणूनच आमचा निर्णय की ज्याला जास्त जागा असतील त्याचा मुख्यमंत्री होईल. मग भाजपला आपल्या अधिक जास्त जागा निवडण्यासाठी अजून एक मुद्दा आहे, अजून एक महत्वाचा मुद्दा आहे की जेव्हा 95ला सत्ता आली तेव्हा शिवसेनेकडे एका प्रशासकीय समज असलेल्या किंवा सत्ता वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांपासून सत्ता भोगलेल्या लोकांची एक पिढी एक फळी होती. ती आता अस्तंगत होत गेलेली, सगळे नवीन आलेले आणि त्यांचा मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आपल्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीतीने कळवण्यात आलेलं नसलं तरी उद्धव ठाकरे आहेत. हे जर मान्य केलंय गृहीतक म्हणून समजा तर त्यापेक्षा प्रशासकीय अनुभव, वय, राजकारणात घालवलेली कारकीर्द आणि समज या सगळ्या दृष्टीने तुम्ही सिनियर आहात. त्यामुळे युतीमध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार लॉजिकली म्हणजे तर्कदृष्ट्या आणि नैतिकदृष्ट्या तुम्हीच असले पाहिजे हे असं नाही वाटत. म्हणजे तुम्ही मुंडे म्हणून बोलू नका म्हणजे स्वतःबद्दलच स्वतः कसं बोलायचं म्हणून संकोचाने मुद्दाच नाही. सिनियरिटीने राजकारणात पदं मिळत नसतात. एक तर ताकदीवर आणि कर्तृत्वावर पदं मिळतात. त्याही अर्थाने तुम्ही मोठे आहात. सांगितलं कर्तृत्व मोठं असलं तरी पक्षाची तेवढी शक्ती हवी आहे आणि त्यामुळं ती तुम्ही वाढवू शकता. नाही, वाढवण्याचा प्रयत्न केला पण यश आलेलं नाही अजून. काय कारण आहे त्याचं? कारण भारतीय जनता पार्टी हा 4थ्या क्रमांकाचाच पक्ष महाराष्ट्राच्या. त्याचं कारण आहे की आम्ही अगदी आमचा पक्ष ज्यावेळी निर्माण झाला 1952 साली तेव्हा अतिशय छोटा होता, पण आम्ही एक टप्प्यापर्यंत यश मिळवलंय की आमचा पक्ष आता महाराष्ट्रातला जनतेचा पक्ष निर्माण झालेला आहे. नेहमी 4-5 जागा निवडून यायच्या, त्यामुळे महाराष्ट्राचा पक्ष हिनवला जायचा एकेकाळी. हा मुठभरांचा पक्ष आहे, पण आज हा मुठभरांचा पक्ष सामान्य माणसाचा पक्ष झाला. हे आमच्या दृष्टीने मोठी उपलब्धी आहे. एकीकडे अंतर्गत संघर्ष, दुसरीकडे मित्रपक्षाशी संघर्ष, तिसरीकडे विरोधी पक्षाशी संघर्ष, या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची जी आजची स्थिती आहे ती काही बाबतीत भीषण आहे, भयावह आहे. पहिली गोष्ट म्हणजे ऊर्जेची समस्या आहे, विजेचा प्रश्न आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांची समस्या आहे, सिंचनाचा प्रश्न आहे. औद्योगिकदृष्ट्या आपण प्रगत होतो ते तेवढे प्रगत राहिलेलो नाही. बाहेरून येणाऱ्या लोंढ्यावर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण राहिलेलं नाही. कायदा सुव्यवस्था ढासळते आहे. या सगळ्याला तुम्ही विरोधी पक्ष म्हणून विरोध करता, भाषण करता, हे सगळं ठीक आहे. तुमच्याकडे प्लॅन काय आहे की हे जर बदलायचं असेल तर काय करायला पाहिजे? महाराष्ट्राची परिस्थिती कधी नव्हती एवढी वाईट आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशपेक्षा आर्थिक स्थिती आपली त्यापेक्षा वाईट झालेली आहे. म्हणजे आज हिंदुस्थानमध्ये सर्वात अधिक कर्ज असलेलं आपलं राज्य आहे. 1,56,000 कोटी रुपयाचं कर्ज आपल्या डोक्यावर आहे. त्यामुळे आपला खजान्यात येणारा सगळा पैसा कर्ज फेडण्यात आणि त्याचे हप्ते फेडण्यामध्ये जातो आहे. त्यामुळे या राज्यासमोर सगळ्यात महत्त्वाचं जे चॅलेंज आहे ते आपल्या महाराष्ट्राला कर्जमुक्त करणं. आणि त्यामुळं मला असं वाटतं की यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलंही सरकार उद्या आलं तर त्याला काही कडवे निर्णय घ्यावे लागतील. एक तर करांची चोरी थांबवावी लागेल, दुसरं कर देणाऱ्यांची संख्या वाढवावी लागेल, आणि तिसरं राज्याचं औद्योगिकरणचा मागे पडलेलं आहे राज्य. एकेकाळी पहिल्या क्रमांकावर असलेलं राज्य पण आज आंध्र, तामिळनाडू, कर्नाटक, पंजाब आणि आंध्र ही राज्यात जवळजवळ आपल्या जवळजवळ आलेली आहेत. त्यामुळे आपल्या राज्यामध्ये अधिकाधिक इन्व्हेस्टमेंट आणून पुढच्या काळामध्ये आपल्याला अधिकाधिक टॅक्स खर्च तयार होतील ह्याच्या संबंधीचा पुरेसा विचार करावा लागेल. इथे ना बरेच नेते येऊन गेलेले आहेत. विलासराव खुद्द मुख्यमंत्री येऊन गेले, सुशीलकुमार शिंदे भारताचे ऊर्जा मंत्री, आर पाटील, या सगळ्यांनी सत्तेत असलेल्या सर्वांनी एक आरोप
समान आरोप केलेला आहे आणि जो तुमच्यावर थेट निर्देश करणार आहे की ऊर्जेची म्हणजे विजेची जी आज फळं भोगतोय आपण, ते त्या काळात मुंडेंनी अरबी समुद्रात एनरॉन बुडवू सांगितलं, आधी बुडवलं, मग जास्त किमतीने परत आणलं आणि तिथून जी नाट लागली ती शेवटपर्यंत आजपर्यंत आपण त्या कर्माची फळं भोगतोय. उत्तर काय तुमचं? ह्याला सफेद झूट आहे. हे गोबेल्स तंत्राचा हा प्रचार आहे. कारण मी ज्यावेळी ऊर्जा मंत्री होतो त्यावेळी या राज्यात वीज टंचाई नव्हती. ह्या राज्यामध्ये लोड शेडिंग नव्हतं. मी ज्यावेळी महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचा कारभार घेतला तेव्हा महाराष्ट्र राज्य वीज मंडळ जवळजवळ 1250 कोटी रुपयाच्या तोट्यात होतं. आणि मी जेव्हा वीज मंडळाचा कारभार सोडला तेव्हा 250 कोटी रुपये सरप्लस होतं, फायद्यात होतं. आणि ज्यावेळी मी राज्याचा ऊर्जा मंत्री म्हणून कारभार सोडला तेव्हा आपण तामिळनाडूला 100 मेगावॅट, गोव्याला 50 मेगावॅट आणि कर्नाटकला सुद्धा रात्रीची वीज आपण विकत होतो. आणि त्यावर्षी मला वीज विकण्यातून जवळजवळ 465 कोटी रुपये मिळाले होते. आणि त्यामुळं आपलं राज्य तर मुळामध्ये आपल्याला फक्त पीक पिरियडमध्ये संध्याकाळी 5 ते रात्री 8 ह्या काळातच वीज कमी असायची, बाकीच्या काळात आपण सरप्लस होतो. पण आज माझ्या काळामध्ये विजेचं मागणी आणि पुरवठा ह्याच्यात फक्त 500 मेगावॅटचं अंतर होतं. म्हणून आम्ही आठवड्यातून 1 दिवस लोड शेडिंग करत होतो. आता दिवसातून 18 तास लोड शेडिंग झालेलं आहे. ह्याला आत्ताचे ना करते, बेजबाबदार आणि आपलं पाप दुसऱ्याच्या डोक्यावर टाकणारे हे राज्यकर्ते. जिथपर्यंत एनरॉनचा मुद्दा आहे त्याला मी विरोध केला होता, परंतु एनरॉनचा मुद्दाला विरोध केला होता. पण एनरॉन रिनेगोशिएट करून मी परत ती वीज आणली होती. 8 महिने ती वीज वापरली. 8 महिने विजेचं बिलही मी दिलं होतं. पण नंतर एनरॉन यांनी बंद केला. तेव्हा एनरॉनच्या संबंधी या राज्य सरकारने तुम्हाला जनतेला ते काही सांगतील. हायकोर्टात या महाराष्ट्र राज्याच्या सरकारने ज्याचे नेते विलासराव आहेत, जे RR पाटील आहेत, ह्यांनी आणि त्यांच्या ऊर्जा मंत्र्यांनी हायकोर्टात अफिडेव्हिट दिलेला आहे की आमच्या राज्याला विजेची गरज नाही म्हणून आम्ही एनरॉन बंद करतोय. त्यामुळे 2100 मेगावॅटचा प्रोजेक्ट आज 7 वर्ष बंद होता. ह्याला हे जबाबदार आहेत, त्यांचे निर्णय जबाबदार आहेत. आणि त्यानंतर राज्यात विजेची मागणी दरवर्षी 10%, यांनी 10% दरवर्षी वीज निर्मिती केली. आज 9 वर्ष हे सरकारमध्ये आहेत, पण 9 वर्षात 1000 मेगावॅट सुद्धा वीज निर्माण केलेली नाही. आणि त्यामुळं आज महाराष्ट्र राज्य अंधारात गेले आणि सगळ्यात जास्त वीज टंचाईमध्ये आपला नंबर हिंदुस्थानमध्ये पहिला आहे.